डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा, पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। अन्यथा राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवणार, सरपंच परिषदेचा या प्रकरणावर कडक इशारा। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेला आज 22 दिवस पूर्ण झाले आहेत। या घटनेवरून राज्याचं राजकारण देखील तापलं आहे। त्यामुळे विरोधक आणि सत्ताधार यांच्यात देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। तर दुसरीकडे या घटनेने बीडच्या गुन्हेगारीवर बोट ठेवलं आहे। त्यामुळे राज्यात सध्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे। दरम्यान मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना पलूस तालुका यांच्या वतीनं करण्यात आली आहे। आज पलूस तहसीलदार यांना या मागणीचं निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना पलूस तालुका अध्यक्ष विजय आरबुने, शरद उगळे, उषा देशमुख, जालिंदर जाधव, बाळासाहेब यादव, अमर वडार, इंद्रजित पवार, संजय पाटील, पूनम पाटील, विजय जाधव, अमित चव्हाण, रोहन यादव यांनी दिले। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मस्साजोग जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी निर्गुण हत्या केलेली आहे। त्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करून खटला जलद गतीने न्यायालयात चालवून मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावा व आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी। तसेच महाराष्ट्रातील सरपंचांवरील हल्ले ताबडतोब थांबवावेत, अन्यथा राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येतील, त्यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील। तरी मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ताबडतोब अटक करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची काही समाजकंटकांनी निर्गुण अशी हत्या केलेली आहे। त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांना शासनानं लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आमची सरपंच परिषदेची मागणी आहे। आणि गावगाडा चालवत असताना राज्यातील सरपंचावर वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर याचाही आम्ही सरपंच परिषदेने निषेध करतो आणि या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो। त्याचप्रमाणे या मर्डर केसमध्ये जे राजकीय नेते, पुढारी, मंत्री कोण असतील त्यांचे महाराष्ट्र शासनानं ताबडतोब राजीनामे घेऊन या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करावी, अशी विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे राज्यातील सरपंचांना शासनानं संरक्षण देऊन त्यांचा अपघाती विमा टाईप शासनानं विमा उतरवा आणि सरपंचांना न्याय द्यावा। जोग या ठिकाणी जे सरपंचाचे क्रूरपणे हत्या झालेल्या आहे त्यासाठी आम्ही पलूस तालुक्या वतीने सरपंच परिषद यांचा पहिल्यांदा निषेध करतो। या समाजकंटकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करतो व सरपंचांना इथून पुढे संरक्षण मिळावे अशी आम्ही शासनाला नम्र विनंती करतो। कारण गावगाडा चालवत असताना सरपंचाला प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण होतात व आपले शत्रू तयार करून वळवून घेत असतो। त्यामुळे गावगाडा करताना आपल्या शासनाने सरपंचांना कायदे संरक्षण करावे अशी आम्ही सरपंच परिषदेवर विनंती करतो शासनाला, एवढी आमची मागणी आहे।